नमस्कार, दुपारच्या बातम्यांमध्ये आपलं स्वागत. मी माधवी देसाई. दिवंगत भाजपचे नेते गोपीनाथ मुंडेंचा वारसदार कोण यावरून सध्या वादंग निर्माण झालाय. पंकजा मुंडेंना बिघडलेली मुलगी म्हणणाऱ्या सारंगी महाजनांना आता प्रमोद महाजन यांचे बंधू प्रकाश महाजन यांनी प्रत्युत्तर दिलंय. केवळ स्वार्थासाठी सारंगी पंकजांवर टीका करत असल्याची तोफ त्यांनी डागली आहे. एवढंच नाही तर प्रमोद महाजन यांच्या हत्येनंतर तब्बल 20 वर्षांनी प्रकाश महाजन यांनी मोठा गौप्यस्फोट केलाय. प्रमोद महाजन यांची हत्या केवळ पैशासाठी झाली होती असा आरोप प्रकाश महाजन यांनी केलाय. प्रवीण महाजन यांना काहीही काम न करता पैसा हवा होता म्हणून प्रमोद महाजनांवर गोळ्या चालवण्यापर्यंत मजल गेली अशी टीकाही प्रकाश महाजन यांनी केली आहे. सगळ्या संदर्भात बोलण्यासाठी आपल्यासोबत प्रकाश महाजन आहेत आणि त्यांना आज एक मोठा खुलासा देखील करायचा आहे. काय प्रतिक्रिया आहे, कारण की तुम्ही दोन्ही बाजूने नातेवाईक आहात. हे पहा, वडिलांशी किंवा बहिणीशी मतभेद असू शकतात, मेवण्याशी असू शकतात, पण मुलांच्या बाबतीत मतभेद ठेवायला न पाहिजे. मुलं ही मुलंच असतात. सारंगी महाजननं जे वक्तव्य पंकजा बाबतीत केलं ते अत्यंत घृणास्पद आहे. कोणत्या आधारावर त्यांनी सांगितलं की पंकजा ही बिघडलेली मुलगी? म्हणजे तुम्हाला काय कळालं? कधी दिसलं तुम्हाला पंकजा बिघडली? हे वक्तव्य तुम्ही जरा एकदा परळीला जा बरं, तुम्हाला लोक सांगतील काय ते. आणि तुम्ही हे बोलताना तुमच्या हे लक्षात येत नाही, कदाचित सारंगी महाजनचं त्यांचं रक्ताशी नातं नसेल ना पंकजाशी. माझं तर आहे ना, माझ्या बहिणीची मुलगी ना, माझ्या लहान बहिणीची मुलगी ना. त्या बिचारीवर वडील गेल्यानंतर काय संकट आली, काय राजकीय आली, सामाजिक आली, आर्थिक आली, वैयक्तिक आली, आणि तुम्ही तिला बिघडलेली मुलगी म्हणतात केवळ स्वार्थासाठी. तुम्हाला ह्या गोष्टीची लाज वाटायला पाहिजे की ज्या विश्वासानं स्वर्गीय गोपीनाथराव मुंडेंनी प्रवीण महाजन म्हणजे सारंगी महाजनचे पती आणि माझे लहान भाऊ यांच्या नावावर विश्वासानं जमीन घेतली होती, त्या जमिनीबद्दल तुम्ही पंकजावर केस करता. पंकजाचा काय संबंध आहे? यांना माहीत सुद्धा नव्हतं. परळी तहसीलमधून मला फोन आला त्यावेळेस यांना मी फोन करून सांगितलं की असं असं कॉम्पेन्सेशन पडले, तुम्ही घेऊन या. तुम्ही कुणावर केस केली? धनंजय मुंडे आणि पंकजावर. तुम्ही एवढे प्रामाणिक होतात? तुम्हाला माहीत असायला पाहिजे. तुम्हाला माहीतच नव्हतं हे जमिनीचं काय प्रकरण. त्याच्यानंतर सुद्धा तुम्ही परळीत काय काय केलं जगाला माहिती. लोक केवळ तुमच्या मागं महाजन आडनाव आहे म्हणून लोक गप्प आहेत. नाही तर पंकजा आणि धनंजयला जर तुम्ही अंगावर घेतलं तर परळीत तुम्हाला वकील तरी मिळू शकतो. तुम्हाला गोपीनाथ मुंडेचा फोन गेल्यावर ऑस्ट्रेलियाचा व्हिसा मिळतो. तुम्हाला प्रमोद महाजनचा फोन गेल्यावर अमेरिकाचे व्हिसा. त्यावेळेस प्रमोद महाजन गोपीनाथ मुंडे चांगले होते. आज त्यांची मुलं वाईट झाली काय? तुमची काय अवकात होती? ज्या राष्ट्राचा व्हिसा मिळायचे सुद्धा लोकांना मारमार होते, तुम्हाला 24 तासात मिळत होते. त्यावेळेस तुम्हाला प्रमोद महाजन गोपीनाथ मुंडे चालत होते. आणि आता त्यांच्या मुलाची बदनामी करताना थोडी सुद्धा मनाला लाज नाही वाटत? हे शब्द उच्चारताना मला खूप त्रास होतो, कारण महाजन आडनाव त्यांच्या मागे लागलं. महिलेविषयी बोलताना मी खूप मर्यादा ठेवून बोलायलो, पण मी नाही सहन करू शकत. का असं सारंगी अशा पद्धतीने मुंडे परिवारावर पंकजांवर एवढ्या? कारण असं आहे की स्वर्गीय गोपीनाथराव मुंडेंनी प्रवीण महाजन विरुद्ध कोर्टात साक्ष दिली होती. मी म्हणलं ना, मी खूप दुर्दैवी आहे, पण त्या सगळ्या गोष्टी सुद्धा मी कधी सारंगी महाजनचा अपमान कोर्टात होऊ दिला नाही. मी त्यावेळेस विरोध केला, कारण ती महाजन आडनाव आहे. अजूनही तो प्रश्न अनुत्तरित आहे. तो कुठेही कोणीही त्याचं उत्तर दिलं नाही. त्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही आज देऊ शकाल का, की काय कारण होतं हत्ये? काही नाही. काही न करता सुखाला चटावलेला माणूस अशीच करू शकतो. म्हणजे प्रमोद महाजनला ब्लॅकमेल करणे, प्रमोद महाजनला त्रास देणे हा एकमेव उद्देश. मी असं म्हणत नाही की प्रमोद महाजन त्याच्यात काही चुका असतील, पण तुला कोणी अधिकार दिलाय एखाद्याला गोळी घालण्याचा? कशासाठी ब्लॅकमेल केलं? पैसा सुखाला. मला सांगा ना, काही न व्यवसाय करताना माणूस जग कसा फिरू शकतो? असाच त्रास द्यायचा? अरे ज्या भावानी वडील मेले त्यावेळेस तू 9-10 वर्षाचा होता. आमचा काही संबंध नाही. आमची वडलोपार्जित जागीर नाही, आमच्या वडलोपार्जित व्यवसाय नाही.
प्रमोद महाजन आम्हाला कधी डोंगरावर लात मारून हाकलून दिलं असतं, पण त्यांनी सांभाळलं. तुमची लग्न नाही, कुणी लग्न लावलं, कोण दिली असती मुलगी आम्हाला? फक्त पैशांसाठी मार? दुसरं काय आहे मला सांगा ना तुम्ही. तुमचे ठाण्यामध्ये जाऊन विचारा, मी नाव घेत नाही, बिचारे लोक हयात आहेत, त्यांना नाही मला बदनाम करायचं. काय प्रमोद महाजन असं काय? आणि माझं म्हणणं की प्रमोद महाजन राक्षस होता म्हणून तुम्हाला मारण्याचा अधिकार होता का? सख्खा लहाना धीर ज्याला मुलासारखं सांभाळतो, सकाळी 5 वाजता दरवाजावर आला म्हणून माझ्या भाऊजीनं वहिनीनं दरवाजा उघडला, नाही तर कुणी उघडत असते? या महाराष्ट्रात प्रमोद महाजनपेक्षा भ्रष्ट राजकारणी होते. तुमची हिंमत का नाही झाली त्यांना मारायची? कुठल्या पैशासाठी मारलं? पैसा म्हणजे द्या पैसा, काय बाकी काही करायचं नाही. मी ह्या कंपनीत नोकरीलाच जायचं नाही, पगार वाढवून मागायचे, हे सगळ्या गोष्टी केल्यात. मला हे बोलायला नको वाटतं, कारण बदनामी कुणाची? हा भाऊ बदनाम झाला तरी त्रास मलाच आहे, तो भाऊ बदनाम झाला त्रास मला. एखादा व्यवहार होता मोठा ज्यामुळे काही असले, काही व्यवहार काय नाही. कुठल्या पैशांसाठी? सण की काही करायचं नाही, म्हणजे व्यवहाराचा काहीच संबंध नाही या गोष्टीशी. प्रमोद महाजनच्या काय वाईटावर लोक नव्हते का? प्रमोद महाजन जाऊन 20 वर्ष झालेत. प्रमोद महाजन असं काही केलं तर त्याला बदनाम केलं असतं लोकांनी. प्रमोद महाजनमध्ये ताकद होती, पण त्यांनी ती पक्षासाठी वापरली, त्यांनी स्वतःसाठी वापरली नाही. प्रमोद महाजनचं कुटुंब कुठं राहते? प्रमोद महाजनच्या नावावर एक घर आहे, एक फ्लॅट आहे बघा. एकमेव जागा त्यांनी शिक्षक असताना घेतलेली, ती संघाला देऊन टाकली. जग ज्याच्या बुद्धिमत्तेचं कौतुक करते. तुम्हाला ते सहज उपलब्ध झाला म्हणून तुम्ही एके दिवशी सकाळी जाऊन गोळ्या घालता, एखाद्याचं जीवन संपवता. एखाद्या मुलीचा बाप, एखाद्या मुलाचा बाप, एखाद्या महिलेचा नवरा तुम्ही अशा पद्धतीने गोवता. तुम्हाला लाज वाटत नाही? आणि तरी तुम्ही ते पुस्तकं घेऊन गावभर विकत फिरताय. किंवा तुम्ही तर ते प्रायश्चित्त घ्यायला पाहिजे होतं. अरे तुमच्या अशा बदनामीनं काय होणार आहे? गेला तो, तुमचा नवराही गेला. कशामुळे गेला? कसा त्याला ब्रेन स्ट्रोक आला? का आला? कारण माणूस ज्यावेळेस एकटा असतो ना, आपले पाप आपल्यासमोर भूत म्हणून उभा राहतात. मला तर किती याद नाही त्या गोष्टीचं, पण मी अजिबात नाही. पूनम महाजन असू, पंकजा असू, किंवा तिची मुलगी सुद्धा असू द्या, ती आमच्या घराची मुलं आहेत, त्यांच्यावर मी कधी राग धरलेला नाही. आणि तुम्ही अशा पद्धतीनं पंकजाला बिघडलेली मुलगी म्हणता. तुम्हाला थोडं सुद्धा असं वाटलं नाही की आपल्याला मुलगी म्हणून? म्हणजे त्यांचा तुम्ही जर सांगतात महाजनांचा मृत्यू जो झाला जेलमध्ये, तुमच्या बंधूचा जेलमध्ये कसं झालं? हा मला सांगा ना. शेवटी कसे साहेब, तो काय म्हणजे काय सराईत गुन्हेगार नव्हताच ना. ठीक आहे, एका टोकाला त्यांनी केलं, पण शेवटी केलं ते कृत्य चूकच होतं हे मनाला मन खातच ना. काय आरोप केले सारंगी महाजननं? की गोपीनाथ मुंडेंनी प्रभाव काढून त्याला जेलमध्ये औषधं दिली नाही. हे किती वेडगळपणाचा गोपीनाथराव मुंडेवर आरोप होता. गोपीनाथराव मुंडे त्यावेळेस सत्तेवर होते. जेल मॅन्युअल काय सांगतंय? आहेत अजून त्या निवृत्त झालेल्या आहेत. स्वाती साठे, त्यांना विचारा काय आहे ते. मी नाव घेतोय त्यांचं एवढ्यासाठीच, त्यांना माहिती काय आहे ते. किती आरोप केले तुम्ही? कशामुळं? की आपण निर्दोष आहोत हे दाखवण्यासाठी? ठीक आहे, तेही आम्ही सहन केलं. तुम्ही मुलावर आता प्रवीण महाजन यांनी प्रमोद महाजन यांची हत्या ही केवळ पैशांसाठी केली. काहीही काम करायचं नाही आणि पैसे हवे होते, ते मिळत नव्हते, म्हणून हत्या केल्याचा खुलासा त्यांनी प्रमोद महाजन यांच्या मृत्यूनंतर तब्बल 19 वर्षांनी केलाय. कॅमेरामन संतोषसह मी कृष्णा केंडे, ABP माझा, छत्रपती संभाजीनगर. तर प्रकाश महाजन